नमस्कार, मी रामेश्वर जामगे युवराज्य न्यूज लाईव्हच्या बातमीपत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। हदगाव नगर परिषदेच्या आरक्षणाची सोडत 8 ऑक्टोबरला निश्चित केली असून नागरिकांनी उपस्थित राहावे असे मुख्याधिकारी गौरव वांडेकर यांनी आवाहन केले आहे। हदगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। नगर परिषदेच्या सन 2025च्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला या गटासाठी आरक्षण ठरवण्यासाठीची सोडत प्रक्रिया बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता हदगाव नगर परिषद कार्यालयात पार पडणार आहे, अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी गौरव वांडेकर यांनी दिली। या सोडतीचा विकास आणि आरक्षणाचे तपशील गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। तसेच हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत असा निश्चित करण्यात आला आहे। नागरिकांनी आपापल्या हरकती व सूचना मुख्याधिकारी निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात सादर कराव्यात। आवश्यक असल्यास सुनावणीसाठी संबंधित नागरिकांना स्वतंत्रपणे उपस्थित राहण्याचे कळवण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हदगाव वकील संघाच्या वतीने काम बंद ठेवून निषेध करण्यात आला। सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला, मात्र सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत त्या वकिलाला अडवले आणि न्यायालयाबाहेर नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले। राकेश किशोर असे त्या वकिलाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे। त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयातील वकील संघाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे। आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हदगाव वकील संघाच्या वतीने काम बंद ठेवून निषेध व्यक्त केला। यामध्ये सर्व वकील यांनी सहभाग नोंदवला होता। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावर चप्पल फेकण्याचा किंवा बूट फेकण्याचा प्रयत्न केला, आपल्यातर्फे काय निषेध असेल, काय सध्या चालू आहे? आज आमच्या हदगाव अभिवक्ता संघाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सन्माननीय DR गवई साहेब यांच्यावर ज्या व्यक्तीनं, ज्या वृत्तीनं, ज्या मानसिकतेनं बूट फिरकवण्याचा प्रयत्न केला, त्या अनुषंगाने आम्ही आज कामकाज बंदचा ठराव हा म्हणजे एकमतानं पास केलेला आहे। आमच्या अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व ज्येष्ठ वकील आणि सन्माननीय सदस्य यांच्या माध्यमातून काल आम्ही दिनांक 6 ऑक्टोबर रोजी ठराव पारित केला आणि असं ठरवलं की त्या ठरावामध्ये दिनांक 7 म्हणजे आज 7 ऑक्टोबर रोजी त्या घटनेचा निषेध म्हणून अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे। माणुसकीला काळिमा फासणारी म्हणण्यापेक्षा लोकशाहीवर हा हल्ला आहे। हा तो बूट फिरकवण्याचा जे काही ज्या वृत्तीनं काम केलं ते खरं तर BR गवई साहेबावर तो बूट फिरकवण्याचा प्रयत्न नसून भारतीय संविधानावर तो बूट फिरकवण्याचा प्रयत्न आहे। भारतीय सक्षम असलेल्या लोकशाहीवर तो बूट फिरकवण्याचा प्रयत्न आहे आणि या देशामध्ये लोकशाही आणि संविधान टिकलं पाहिजे। सामान्य जनतेचे या देशामध्ये असणाऱ्या संबंध नागरिकांचे, भारतीय नागरिकांचे हक्क आणि अधिकार अबाधित राहिले पाहिजे। या अनुषंगाने आम्ही एक सुजाण नागरिक आणि या न्यायव्यवस्थेचे आम्ही एक पार्ट अँड पार्सल भाग म्हणून आम्ही या घटनेचा निषेध म्हणून आज रोजी कामकाज बंद केलेलं आहे। आज एकच दिवसाचा कामकाज बंद आहे, परंतु संबंध भारतामध्ये या घटनेचे पडसाद वेगवेगळ्या न्यायालयामध्ये वेगवेगळ्या तारखांना असू शकतात, परंतु आमच्या न्यायालयाचा जर विषय केला तर आम्ही आज फक्त एक दिवसापुरता कामकाज बंदचा आणि न्यायालयीन कामकाजामध्ये भाग न घेण्याचा एक उद्देश हे केलेला आहे ठरावाच्या माध्यमातून। ज्या वकिलांनी बूट फिरकावला त्यांनी सुद्धा सनातन धर्माचा, हिंदू धर्माच्या घोषणा केल्या होत्या, कसं पाहता? बरोबर, काल आम्ही ती बातमी जेव्हा आम्हाला कळाली त्या बातमीमध्ये या प्रकारचं होतं की त्यांनी सनातन का अपमान नहीं सहेगा या प्रकारची जी घोषणा दिली होती। हे सनातन का अपमान नहीं सहेगा ही नुसती घोषणा नव्हती, तर खऱ्या अर्थाने या देशामध्ये असणारी एक मानसिकता आहे आणि त्या मानसिकतेनं दिलेली ती घोषणा आहे
ही मानसिकता एका माणसाच्या, एका व्यक्तीच्या माध्यमातून सन्माननीय न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय यांच्यापर्यंत पोहोचलेली नसून संबंध भारतामध्ये ही मानसिकता या प्रकारची आहे. खरं सांगायचं म्हणजे सनातन का अपमान नाही सहेगा, खरं तर सन्माननीय न्यायालय सर्व धर्मांचा मान आणि सन्मान करतं आणि त्या पद्धतीची बाईट, त्या पद्धतीची भूमिका त्यांनी तुमच्या पत्रकार संघटनेसमोर अगदी 4च दिवसापूर्वी ठेवलेली आहे. परंतु सन्माननीय न्यायालयाच्या आणि सन्मान्य न्यायमूर्ती B.R. गवई साहेबांच्या त्या व्यक्त केलेल्या मताचा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंबहुना वेगवेगळे समाज माध्यमांच्या विचार असेल, हा वेगळ्या पद्धतीनं समाजासमोर मांडला आणि B.R. गवई साहेबांना एका धर्माच्या किंवा एका जातीच्या विरोधात दाखवण्याचा प्रयत्न जो केलेला आहे अतिशय निंदनीय आहे. खरं तर सन्माननीय B.R. गवई साहेबांनी जी भूमिका बूट मारल्याच्या नंतर घ्यायला पाहिजे होती ती अगदी संयमानं शांत बसले, कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली नाही आणि दैनंदिन न्यायालयीन कामकाज असतं ते कामकाज पूर्ण केलं. परंतु माझी खऱ्या अर्थाने एक सुजाण नागरिक म्हणून विनंती असणार आहे साहेबांना की आपण त्या बूट फिरकवणाऱ्या व्यक्तीच्या किंवा त्या मनोवृत्तीच्या पाठीमागं न लागता ती वृत्ती नेमकी कितवर खोलवर आहे, कोणतं संघटन त्याच्या पाठीमागं आहे, कोणता पक्ष त्यांच्या पाठीमागं आहे, अशी नेमकी कोणती संघटना आहे की जी सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानानं निर्माण केलेल्या संविधानावर, लोकशाहीवर असा हल्ला करतं आणि ती न्यायमूर्तीपर्यंत ही घटना पोहोचते, न्यायमूर्तींचा अपमान करण्याचं धाडस करतात. म्हणून त्या व्यक्तीच्या माध्यमातून खरं तर ही संशोधन आणि चौकशी झाली पाहिजे आणि त्या घटनेच्या मुळाशी जाऊन नेमकं त्या सनातन धर्माच्या पाठीमागे आणि त्या सनातन धर्म नेमका कोणता आहे, मनोवृत्ती कोणती आहे, मानसिकता कोणती आहे हे चाचपडलं पाहिजे आणि त्या मानसिकतेला, त्या मनोवृत्तीला खऱ्या अर्थाने जेलमध्ये घातलं पाहिजे. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात, वर्षभराचे वेतन 31 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस दिले. वर्षभराचा पगार देणारे राज्यातील ते पहिलेच मंत्री आहेत. अतिवृष्टीग्रस्तांना सरकारची मदत जाहीर झालेली असून सरकारकडून 31,628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर झाले आहे. यामध्ये रब्बी पिकासाठी हेक्टरी 10,000 रुपये, हंगामी बागायती शेतीसाठी हेक्टरी 27,000 रुपये, बागायती शेतीसाठी हेक्टरी 32,000 रुपये, विम्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये, कोरडवाहू शेतकऱ्यांना 35,000 रुपये, पडझड झालेली घरं नव्याने बांधण्यासाठी ही मदत करण्यात आलेली आहे. डोंगरी भागातील घरांना 10,000ची अधिकची मदत ही करण्यात आलेली असून गोठा तसेच दुकानदार यांना 50,000 मदत करण्यात येणार आहे. त्यासोबतच परीक्षा शुल्कही माफ करणार असण्याची घोषणा आज सरकारच्या वतीने करण्यात आली. यासोबतच आजचे बातमीपत्र संपले. अशा तुमच्या भागातल्या ताजा घडामोडी पाहायच्या असतील तर युवा राज्य न्यूज लाईव्ह पाहत रहा. युवा राज्य न्यूज लाईव्ह म्हणजे बातमी जी प्रभाव पाडेल. धन्यवाद.